करू प्रथम मन दुसरे चरण संताच्या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजव मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठम वाताज मजवानरायुत्य मुख्यम श्रीराम तम शरणं प्रपद्ये नागेंद्राराय त्रिलोचनाय भस्मांगनागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्मस्वरूपिणे वासरापीठ निलयी सरस्वते नमस्तुर्षित पावनातिवासति पंचानन समानातया श्रोत्याच्या चरणी जाना साष्टांग नमन करीतसो वाद्यभूषित पावना ती प्रत्यक्ष मरेंद्रा समान दयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वरा राका जी कीर्तने वैवासित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नामते तिक्षो तयाची आचरणी नमन गा जैन धर्म जितविलाची बळी तो संभाजी जानन वाळी कावतरला जयाच्या कोळी त्या छत्रपतीची आचरण रजकमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठला विठ्ठला अहम वाघा सोमवाघा प्रेम नगरावारी सावध भोनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारेचे वारे माझ्या मल्हारेचे वारी प्रस्तुत प्राप्त सेवेसाठी निवडला भंग ज्ञानियांचे राजे चिन्मय स्वरूपाधिकारी विश्वमान्य विश्वप्रिय असणारे साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराज बाबा काय पदवी असेल शांती कोणालाही पदवी भेटत नाही पण नाथबाबांनी पदवी प्राप्त केली शांती ब्रह्म म्हणतात त्यांना आपण शांत राहतो पण कौरोक आपलं चांगलं चाललंय तौरोक आपलं वाईट झाल्यावर आपण शांत राहत नाहीत पण जगात असणारं शांतीचं ब्रह्माचा असणारा पुतळा म्हणजे ते म्हणजे एकनाथ महाराज आणि त्या एकनाथ महाराजांना आज भक्ती करणाऱ्या साधकांना माहिती सांगितली नेमकी भक्ती कशी करायची दोन साधक सांगितले सुरेश महाराजांच्या अभंगामध्ये एक स्वतः भक्ती करणारा अनेक देवासाठी भक्ती करणारा वाघा सोहम वाघ्या आपल्यासाठी भक्ती करतो का त्याला असणार अहम म्हटलंय आणि देवासाठी भक्ती करणारा त्यांना सोहम असं म्हटलेलं आहे मग नेमकी भक्ती कशी करायची तर त्या साधकांनी प्रश्न केला नाथबाबांना बाबा मग आम्ही नेमकं काय करायचं सांगा तर त्यांनी सांगितलं बाबांना तुम्ही वाघच आहेत तुम्ही असणारे वाघच आहेत पण भक्ती कशी करायची माहिती आहे का भक्ती करीत असताना माणसानं सावध राहिलं पाहिजेत मोठमोठाल्याला दगा भेटलाय विठाला 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 कारण की आपलं ओळखण्यासाठी प्रयत्न करावे लागतात बरं का जोपर्यंत आपण आपलं ओळखीत नाहीत का तोपर्यंत भक्तीच्या यादीत राहत नाही माणूस अहम या भावातून जर सोमभाव प्रकट झाला तरच आपल्याला सावध भक्तीमध्ये होता येते बाबा एरवी होता येत नाही आपण दुसऱ्याचं काही ओळखू शकतो बाबा पण आपलं स्वतःचं आपण मीपणाचं ओळखू शकत नाहीत आणि आपण जर ओळखून घ्यायचं असेल बाबा तर त्याला मात्र अंतकरण शुद्ध करावं लागतंय विचारसागर शिकित असताना पंडित महाराज डाके आमचे गुरुजी त्यांनी सांगितलं बाबा जर तुम्हाला अंतकरण शुद्धी करायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा देवाचं नाव घ्यावं लागेल देवाच्या नावाच्या अगोदर सावध व्हावं लागेल आणि म्हणून सांगितलं बाबा सावध भवनी भजनी लागा
बरं आम्ही सावध झालो, नेमकं काय करायचं मग? आणि मग सांगितलं देव करा कैवारी. देव जर कैवारी करायचा असेल तर काय करावं लागल? तर मग त्यानं सांगितली आनंदवारी करावं लागेल. पण कोणाची? मल्हारीची वारी माझ्या. माझा शब्द वापरलाय बरं का, आपला नाही वापरला, माझा शब्द वापरलाय. माझा शब्द फक्त एका संतांना वापरलाय बाबा. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी. फक्त माझा शब्द बघायचा आपल्याला. किंवा साधकाचा माय बाप दरुशन हरे ताप. फक्त हा माझा शब्द बघा, संतासाठी वापरलाय. ज्ञानोबा माझा, लागल तेवढंच घ्यायचं आपल्याला. माझा हा शब्द वापरलाय. माझा शब्द कोणालाच वापरलाच नाही. पण नाथ बाबा आज सांगतात छातीला हात लावून, बाबा कोणाचीच वारी करायची नाही, माझ्या मल्हारीची वारी. का करायची सांगा ना बाबा. आम्हाला काय पांडुरंग परमात्मा नाही का? नाथ बाबा कोणाचे भक्त होते? संत कोणाची भक्ती करतात बाबा? संत फक्त पांडुरंगाशिवाय दुसरं कोणालाच मानित नाहीत. एके दिवशी नामदेवराया तीर्थयात्रा करीत असताना पांडुरंगाचे नामदेवरायाचे भांडण लागले. हाट म्हणले देव आम्ही जात नाही, कारण की आम्ही तुमच्या सोबत येत म्हणले. मी जाणार नाही. पण त्याने सांगितलं तसं नका करू, तुमच्या सोबत ज्ञानोबराया देणार आहे मी. काय ज्ञानोबरायांचा अधिकार होता? नामदेवराया देवासोबत राहत सुद्धा असताना नामदेवरायांना ज्ञानोबराया सोबत धाडलं बाबा तीर्थयात्रा करण्यासाठी. काय नामदेवरायाचा अधिकार असेल? काय ज्ञानोबरायांचा अधिकार असेल? कोण आहेत? ज्ञानाचा सागर आहेत. पण पुढचा शब्द आपल्या गरजेचा आहे, माझा ज्ञानेश्वर. मग माझा शब्द वापरला बाबा, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. नेमकी वारीच का करायची? तर पुढं सांगितलं बाबा 2-4 धोके, सावधान आहे. आपल्याला तर लय बाऱ्या सावधान केले. पहिला आपल्याला सावधानाचा धोका सांभाळलाय बाबा. आता सावध सावधान समयो. किती आपल्या जीवनातलं सावधपणा आपण राखलाय. आपण सावधपणा राखला नाही म्हणून तर आपल्या गाडीचा ऑक्सिजन व्हायला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि इथं सांगितलं बाबा पुढं काही धोके आहेत. तर त्या असणारं धोक्याचं पहिलं नाव आहे बाबा इच्छा. आणि इच्छा झाल्याच्या नंतर ती उजळायची कशानं? मग असणारं बोध नावाचा एक प्रकार सांगितलाय आणि ज्ञान असणारं एक रूपक सांगितलं बाबा. त्या ज्ञानानं आणि त्या बोधानं आपल्याला उजळायचंय. पण काय करावं लागेल? त्याला आत्मज्ञान लागते बाबा, आत्मनिवेदन. हे सर्व झाल्याच्या नंतर मात्र आपण आपला मल्हारी करायचं. साधा सोपा सरळ 4-3.5 चरणाचा अर्थ झाला. आपलं कीर्तन तुम्ही झोपले तरी चालतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे असा. दरवर्षी प्रमाण चालत आलेला बाबा आपल्या गावचा अखंड हरिनाम सप्ताह. तसं नेमान जर पाहिलं बाबा तर आपल्या गावकऱ्यांचा मी ऋणी आहे बरं का. कारण की सुरेश महाराज जिथं पिकत आहे का तिथं इकत नसते. पण तुम्ही पिकिलं बी निकिलं बी बाबा. विठ्ठला सुंदर असं असणारं आपल्या गावचं कौतुक करावं तेवढं थोडे. आणि त्यामध्ये असणारे आजचे अन्नदाते, सर्व असणारे जेवढा आजच्या पंक्तीतले अन्नदाते आहेत का त्यांनी असणारं वा सुंदर असा नियोजन केले बरं का. कारण की असं आवड लागते. परमार्थात जर करायचे असेल, परमार्थ करायचा असेल तर बाबा आवड लागते. आवडीशिवाय परमार्थ होत नाही बरं का. कारण की रामकृष्ण हरी झालं तरी माणसं येऊन बसत नाही, याचा अर्थ आहे आवड नाही. माणसाला जर आवड असली बाबा तर माणूस, महाराज आपण येणं सुरू केला तेव्हापासूनच माणसं येतात, त्यांना आवड असती. आणि तशीच असणारी आजच्या अन्नदात्याची आवड. म्हणून असणारी माझ्या लेकराची सेवा घेतली. असा मी काय असा एवढा ज्ञानी नाही तुम्हाला ज्ञान सांगण्यासाठी. पण चला, गावाचा अभिमान आहे. आपलं गाव पहिलं तालुक्यात पहिला नंबर आहे डॉक्टर पायी. कारण की अखंड हरिनाम सप्ताह नामस्मरणाची ताकद आहे.
ज्ञानी जर व्यक्ती जन्माला येत असेल बाबा भूमीमध्ये, त्या भूमीत काहीतरी ताकद असते आणि ती भूमी आपल्या गावची आहे. कारण की 36 वर्ष झाले आपल्या गावचा सप्ताह सुरू आहे. त्यामध्ये एक गायनातली असणारी बुलंद असणारी तोफ आहे आपल्या गावामधले. त्यानंतर एक कीर्तनकार आहे. पुन्हा असणारा एक आर्गन वाजवणारे आपले निवास महाराज आहेत. काकडा भजन असं सर्व असणारं परफेक्ट असणारा व्यक्ती असे असणारे आमचे गुरुवर्य बाबाराव महाराज कुठे. हे कशासाठी सांगतो माहिती आहे का? या भूमीची ताकद आहे. ही भूमी आहे. भूमी कारण की 26 वर्ष झालं आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. नामाची ताकद आहे. आणि नामान काय होत नाही बाबा, काय होत नाही. नामस्मरणानं सर्वच काय होते बाबा. आणि पुन्हा आपल्या या भूमीमध्ये एक ताकद आहे. नथुराम बाबा सारख्या संतांचे पाऊल लागलेले आहेत. आप्पा महाराजांसारखं असणारं सहकार्य संगत भेटली बाबा, म्हणून या भूमीची ताकद आहे. इतके भक्तामध्ये वेग आहे म्हणून वाघ हा शब्द वापरला. पुन्हा वाघ असणारा शरीरान मजबूत असतो बरं का. केवढं जरी संकट असू द्या तरी वाघ मागं येत नाही बाबा. आणि तसंच भक्ताचं काम आहे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. म्हणून असणाऱ्या भक्ताला वाघाची उपमा दिली. आणि ते वाघ 2 सांगितलेत. भक्त एकच सांगितला पण 2 रूपकात वर्णन केले बाबा. कारण की आता चॅनल आहे, कसंही कीर्तन करायचं मत नाही. आमचं चुकलं म्हणजे हे सांगतात. पुन्हा मग तुम्ही आम्हाला बोलता बाबा, म्हणून सरळ चालावं लागतंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून या वाघ या शब्दाची त्यांनी उपाधी दिली. आणि अहम सांगितला आणि सोहम सांगितलाय. अहम म्हणजे मला ओळखायचं आणि मलाची असणारी तादात्म्य शक्ती ही असणारी सोहमवर घालायची आणि तोच पांडुरंग परमात्मा आपला करायचा. आता पांडुरंग परमात्मा आपल्यातला ओळखायचा म्हणजे आपल्यात नाही का? तुमच्यात देव नाही का? देव सर्वात आहे बाबा. सर्वा गटी राम देवा देही एक. का नाही का? ज्ञानोबारांनी सांगितलं बाबा, ममय अंशो जीवलोके. आपल्यात नाही का देव? आपल्यातही देव आहे बाबा. किंवा पुन्हा एक ज्ञानोबारांनी सुंदर अशी ओळी दिली बाबा. हृदयामध्ये रामो सर्व सुखामध्ये मी रामो. सर्व सुखाचा रामो भ्रांती से कामो विषयावरी. आपल्यात नाही का? मग आपल्यात जर देव नसता बाबा तर आपण मरण असणारं साध्य केलं नसतं. बरं, माणूस मेल्याच्या नंतर माणसातलं काय जातंय? मन षष्टानि इंद्रियाने प्रकृतीस्थाने कर्षती. मन आणि 5 इंद्रिय जातात बाबा, तेव्हा माणसाचं मरण म्हणजे असणारं डिक्लेअर केलं जाते आपण माणूस मेलाय म्हणून. मग आपल्यातला कोण जातो? देव जातो बाबा. अहम सांगायलो तुम्हाला. अहम म्हणजे काय? अहम म्हणजे मीची असणारी ओळख. आपण दुसरं काही पाहू शकतो बाबा, पण आपला डोळा आपण पाहू शकतो का? गुरुजी सांगत असताना सांगायचे, एक तर जास्त लांबची वस्तू आपल्याला दिसत नाही, नाही तर जवळची दिसत नाही. एक तर जास्त लांब जर वस्तू असेल तर ती लांबची वस्तू आपल्याला दिसायला जराशी अडचण जाते बाबा. आणि नाही तर एक तर जवळची आपल्याला वस्तू दिसत नाही. मला सांगा, कोणाला आपले डोळे दिसतात? सांगा बरं. दिसतात का तुमचे? तुम्हाला डोळे दिसत नाहीत बाबा. का? कारण की जास्त जवळ आहेत म्हणून दिसत नाहीत. आणि ही असणारी अहमपणाची जी काय भावना आहे का, ही मात्र तादात्म्य शक्ती पांडुरंगाकडे लावायची बाबा. कसं सांगितलं माहिती आहे का? जर आपण पांडुरंग परमात्मा जर ओळखीला तर अहमपणाचा भाव आपला आपण मोत्या जात असतो बाबा. आणि अहमपणाचा भाव जाण्यासाठी गुरुजी सांगत असताना सांगायचे, माणसाचं अंतकरण शुद्ध लागते तेव्हा मात्र अहमपणा जातो, एरवी अहमपणा जात नाही. आणि पुन्हा सांगतो तुम्हाला, ऐका.
परमार्थात जर भक्ती करीत असाल, गळ्यात जर माळ असल आणि त्याला जर बाबा अहंकार असल, तर तो मात्र नरकात गेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल कारण की गुरुजी सांगत असताना सांगायचे, एका व्यक्तीनं आखे शास्त्राच्या शास्त्र पाठ केले, जिभीन असणारे शास्त्राचे श्लोक म्हणू लागला तो, पण मनामध्ये अहंता होती बाबा, अहंकार होता. आणि मग ज्ञानोबारायन सांगितलं बाबा, ऐसे कोटी एक जन्म जावो परिन पवे माते, तैसा चित्ती आंते ठावो आणि सकळ शास्त्राचा सरावो, ऐसेने कोटी एक जन्म जावो परिन पवे माते. म्हणून अहंकार गेला पाहिजेत माणसाचा, आणि अहंकार गेला की मग अहमपणाचा भाव राहत नाही, तो देवच होतो ना. अहंकार गेला तुका मने देव झाला, तुका मने देव झाला, तुका मने देव झाला. अहंकार गेला मने देव झाला, तुका मने देव झाला, तुका मने देव झाला. हे अहंकार गेला वा वा. तुका मने देव झाला, तुका मने देव झाला, तुका मने देव झाला. अहंकार गेला तुका मने देव झाला, तुका मने देव झाला, तुका मने देव झाला. मग ज्याचा अहंकार गेला का तो मात्र देव झाल्याशिवाय राहत नाही. तुका अहंकार गेला तुका मने देव झाला. मग या दोन साधकांनी सांगितलं बाबा, आमचं तादात्म्य सुटलं, आता आम्हाला पांडुरंग परमात्म्याची ओळख झाली, मल्हारीची ओळख झाली, आम्हाला आता नेमकं काय करायचं सांगा. कारण की आजच्या अभंगात मेन जर आपला देव पाहायचा झाला तर मल्हारी सांगितलंय. तर नेमका असणार अहम आणि सोहम वाग्याला सांगितलं बाबा, तुम्ही काय करा, तर काय करा म्हणले, तुम्ही सावध व्हा आणि सावध होऊन भजनी लागा. आपण हे दोन कडवे पुढं पाहू, पण नेमकं काय सांगितलं अभंगाचं पहिलं चरण. अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. हे माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. हे माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. दोन वा टाळ्या वाजवा एकदा सर्वांसाठी. वा सुंदर हा नंबर एक. बाबा वारी करीत असताना दोन भक्तांना नाथ बाबा पुन्हा सांगतात, बाबा नुसतं वारी करून चालणार नाही, त्याच्यामध्ये सावधता लागते. नेमकं सावध का सांगितलं बाबा, सावध व्हा म्हणले, सावध होय बापा काळ लागला मापा. बऱ्याच संतांनी आपल्याला सावध केलंय बर का. एके जागी तर रुक्मिणी मातान पांडुरंगाला सावध केलंय. आई सेवी नवी रुक्मिणी जागृत झाले चक्रपाणी.
रुक्मिणी मातानं सुद्धा पांडुरंग परमात्माला जाग केलंय आणि संत सुद्धा आपल्याला जाग करतात आणि सावधान माणसानं जाग झालं पाहिजेत. उठा जागे भारे आता उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा भावे चरणी ठेवा माता आज कमी व्यथा जन्माच्या धनदारा मुद्रजन आज कवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र धनदारा पुत्र उठा जागे भारे आता उठा जागे भारे आता पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा भावे चरणी सेवा माथा कमी व्यथा जन्माच्या जन्माच्या धनदारा मुद्रजन धनदारा पुत्र पुत्रजन टाळ्या वाजवा टाळ्या. वा वा सुंदर प्रमाण दिलं महाराजा. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा. या परमात्मातला बाबा साधक माणूस झोपलेला आहे बरं का. कारण की त्यानं समजा आपलं मानलेलं आहे म्हणून सावध केलेलं आहे. सर्व मिथ्या ये जाणोनी शरण गा देवासी. सावध का वाचा आपण तर पुन्हा सांगितलं त्या साधकांना बाबा नाथ बाबा सांगू लागले सावध याच्यासाठी वाचा आपलं शरीर आपल्याला साथ देणार नाही. हे शरीर जाणार आहे बाबा. लवकरात लवकर जर सावध झाला हे बघा सावधानता समध्यातच लागते बरं का. लेकरू जर सुरेश महाराज डायरेक्ट रडायला लागलं ना तर माय लगेच घेते. पण ते जर असं ब्रेकच्या बाग जर रडायला लागलं ना माय म्हणते मग सारवण होऊ दे घेते. पुन्हा असणारा रडता रडता जर मुलगा थांबला तर पुन्हा माय काय म्हणते माहिती का स्वयंपाक होईपर्यंत थांब मी पुन्हा घेते. पण पोरगा जर असा डायरेक्ट रडायला लागला ना सारवणाचे हात सुद्धा आई धुत नाही लगेच लेकराला घेते बाबा. मग तसंच भक्ताचं सावध होण्याचं. आपण जर नुसतं सप्त्याच्या सप्त्याला जर बाबा कीर्तन भजन केलं तर देव सुद्धा म्हणते मग सप्ताह हो दे एवढा आता एवढा सप्ताह हो दे मग आपण पुढे पाहू. आणि पुन्हा पुढच्या वर्षी जर सप्ताह आला पुन्हा असणारं माळ घालायची पांडुरंग हरी एक तात्या कुठं सरक बाजूला पांडुरंग हरी फक्त सप्त्यापर्यंत. आणि सप्ताह झाला की मग पुन्हा देव सांगतो बाबा या वर्षी थांब पुढच्या वर्षी पाहू. असं करता करता आपल्याला घाट लागतो बाबा घाट. आणि घाट लागल्याच्या नंतर आपल्या गाडीचं काम निघत आहे तरी देव आपल्याला प्राप्तता होत नाही म्हणून सावध सांगितलंय. पण सावध होऊन काय करायचं नेमकं मग सांगितलं बाबा भजनात तुम्ही सावध व्हा. भजन करा आणि माणसानं भजन केलं पाहिजेत बरं का. भजनात किती ताकद असते माहिती आहे का. तुम्ही जर बाबा घरी बसल्या जागी जर भजन केलं तर देवाला भेटण्याची गरज नाही. देवाला भेटण्याला जाण्यासाठी तुम्हाला गरजच नाही. आपस मोत्या देव तुमच्या घरी येतो. इतका असणारं भजनामध्ये सुखे येतो घरा नारायण. काहीच गरज नाही. रामायणामध्ये चला भजनात किती ताकद आहे बघा. माणसानं जर भजन केलं तर माणसाला देव भेटेल याच्यात काय नवले. एका पक्षाला देव भेटला बाबा रामायणामध्ये. भावार्थ रामायण उघडून पहा तुम्ही. एके दिवशी असणारं रावणानं सीतेचं हरण केलं. सीताईचं हरण केल्याच्या नंतर मात्र एका पक्षानं पाहिलं आपल्या भारत देशाचं इतकं नवले बाबा. अहो माणसात तर सोडून द्या पण पशु पक्षी सुद्धा स्त्रीची इज्जत राखण्यासाठी प्रयत्न करतात. ही आपल्या भारताची असणारी या भूमीची ताकद आहे. आणि त्या पक्षानं पाहिलं कोण स्त्री असल. स्त्री शोक करू लागली बरं का. हे राम हे राम हे राम हे राम हे राम हे राम. शोक करू लागली सीताई साहेब. पक्षांवरी पाहिलं कोण
पक्षानं विचार केला, जटायूने विचार केला, बाबा जर त्याची स्त्री असती तर शोक केला नसता, आणि त्याची नसताना जर नेता असेल तर हे चुकीचं आहे. म्हणून तो जटावी असणारा पळत गेला आणि रावणासोबत युद्ध खेळलं. भजनाची ताकद सांगालो, सावध होऊनी भजनी लागा. नेमकं भजनच का म्हणले, असं का म्हणले नाही, सावध होऊनी परमार्थी लागा असं का म्हणले नाही नाथ बाबा. भजनच का शब्द येऊ दिला तर त्याची एक ताकद आहे बाबा. आणि त्यानं पाहिलं कोणाची स्त्री असावी, लगेच असणारं उडान घेतलं आणि रावणाच्या जवळ गेला आणि सांगितलं, ए कोणाची असणारी स्त्री आहे, कोण तू? त्यानं सांगितलं, जाय ना बाबा बाजूला, आम्हाला नेऊ देणं, लय परेशान आहे म्हणले मी. संन्याशी होऊन असणारी स्त्री आणलेली मी या. रावणात काय ताकद होती, रावण महाराज झालत बर का. आणि रावण महाराज होतात, रावण महाराजच होता. आणि रावण महाराजच होता असतात. तुम्ही बघा, ज्यानं जास्त देवाची भक्ती केला का तोच राक्षस होता असतो बाबा. ज्यानं पहिल्यांदा देव प्रसन्न केला का तोच राक्षस झालेला आहे. आतापर्यंत कोणताही इतिहास वाचा तुम्ही. रावणानं अगोदर देव प्राप्त केला बाबा आणि मग सांगितलं आता कोणाचं भजन करायचं नाही. हिरण्यकशिपूनं काय केलं, देवाची प्राप्ती केली आणि मग सांगितलं माझ्या गावात भजनच करू देणार नाही मी. नाम घेऊन दे देवाचे आयशे प्रीत हिरण्यकशिपूचे, आयशे प्रीत हिरण्यकशिपूचे, आयशे प्रीत हिरण्यकशिपूचे. नाम घेऊन देवाचे हेच मी हे नाम न घेऊन दे देवाचे, हे प्रीत हिरण्यकशिपूचे, प्रीत हिरण्यकशिपूचे, हे प्रीत हिरण्यकशिपूचे. हे प्रीत हिरण्यकशिपूचे, कश्यपूचे. टाळ्या वाजवा एकदा. वा, जशी इट मांडव महाराज इतकं फिट परमाने बर का. विठाल विठाल विठाल. हिरण्यकशिपूनं देवाची प्राप्ती केली आणि मग सांगितलं माझ्या गावात कोणाला देवाचं नाव घेऊ देणार नाही. ही राक्षसाईची ताकद आहे बाबा. काय सांगू लागलो मी. त्या रावणाला जटायूनं सांगितलं कोणाची स्त्री आहे. त्यानं सांगितलं जाय बाजूल, नाही जात म्हणला युद्ध खेळावं लागल तुला. आणि मग जटायूनं असणारं रावणासोबत युद्ध खेळलं. किती दिवस खेळलं तुम्ही घरी जाऊन पहा सांग, कारण की आपला वेळ आता जवळजवळ आलेली आहे बाबा. तुम्ही किती दिवस खेळलं जटायूनं रावणासोबत युद्ध, तुम्ही घरी गेल्यावर रामायण उघडा आणि मग पहा. आणि युद्ध खेळल्याबरोबर रावण घायाळ केला आणि रावण असणारा जर्जर केल्याच्या नंतर मात्र रावणाने एक आयडिया सुचली बर का. देवानं बुद्धी दिली ना, बुद्धीचा उपयोग केला पाहिजेत, पण कुठं, परमार्थात. तर रावणानं बुद्धी व्यक्ती असणारी सुचलीन सांगितलं काय करावं या पशु पक्षाला, आपल्याला तर आवरत नाही आता हा. मग त्यानं सांगितलं नेमकं मला सांगतो मरण कशा ते सांग बर. आता म्हणला जाऊ दे कडे युद्ध खेळायचंच नाही, आता आपण मरण विचारू म्हणे एकमेकाचं. तर त्यानं सांगितलं रावणा तू सांग अगोदर. तर रावणानं सांगितलं माझ्या पायाच्या अंगठ्यात आहे. आणि जटायूला विचारलं, त्यानं सांगितलं माझ्या पंखात आहे बाबा, फक्त नामाची ताकद सांगायलो बरं का. आणि पंख असणारे रावणानं उपटून टाकले. जोपर्यंत पंख उपटत नाहीत का बाबा तोपर्यंत आपल्याला नाव येत नाही, आणि जोपर्यंत नाम येत नाही का तोपर्यंत देव भेटत नाही. त्याचे पंख असणारे उपटून काढले आणि उपटिल्याच्या नंतर मात्र जटायू असणारा पृथ्वीवर पडला, जमिनीवर पडला बाबा. पण देवाचं नाव विसरला नाही बरं का. हे राम श्री राम जय जय राम, हे राम श्री राम जय जय राम. बऱ्याच दिवसांना असणारे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण येऊ लागले. त्यानं पाहिलं आता नामात किती ताकद आहे, नाम कसं घ्यायचं बघा. प्रभू रामचंद्र जटायूच्या पक्षापाशी आले आणि पक्षापाशी आल्याच्या नंतर मात्र प्रभू रामचंद्राचं रक्त त्या पशुपक्षाचं रक्त पाहिलं जटायूचं. प्रभू रामचंद्राला दया आली.
आणि दया आल्याच्या नंतर मात्र म्हणले प्या पाणी. पण जटायू पाणी पित नव्हता बरं का. मग देवाला कळालं बाबा न सांगता कळू येते अंतर. अंतरीतली गुज असणारी देवाला कळाली आणि मग सांगितलं लक्ष्मणा तू असणारं नामस्मरण कर मी त्यांना पाणी देतो. भक्तीत किती सावध पाहिजे तर नामस्मरण कसं घ्यायला पाहिजेत बाबा बघा. आणि मग लक्ष्मणानं सुरू केलं बाबा श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. मग मात्र जटायून पाणी पिलं का तर लक्ष्मणाने विचारलं जटायू अरे प्रभू रामचंद्राच्या हाती तू पाणी पिलं माझ्या हाती प्यायला काय तुला काय हे झालं का. तर मग सांगितलं प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणा तसं नाही पाणी पेईपर्यंत सुद्धा मुखातून नाम बंद होत होतं म्हणून पाणी पिलं नाही. एवढं नामस्मरण जटायून केलं म्हणून बाबा सुखी येतो घरा. म्हणून आयता आला घर पुसवणी. देवाला असणारं कोठे जायची गरज नाही. नामस्मरणामध्ये एका पशुपक्ष्यांना नाम पुन्हा घेतलं बाबा. भागवत कथेमध्ये कथा आली तुम्ही ऐकली. भागवत कथा जरा ध्यान देऊन ऐकी जा. कारण की भागवत कथेमुळे बाबा पुत्र संतान एका ब्राह्मणाला झालं बरं का. कारण की चिंता वाटत होती पुत्रे ती तन्मयता. तुम्हाला श्लोक गेलाय तुम्ही श्लोक पाठ करी जा. त्या ब्राह्मणाला पुत्र होत नव्हता. 7 जन्म पुत्र संतती नव्हती बाबा. पण त्याला असणारं पुत्रप्राप्ती फक्त असणारी नामस्मरणामुळे कथेमुळे झाली. तुम्ही भागवत कथा ऐकी जा. आणि म्हणून नामस्मरण माणसानं केलं पाहिजेत. त्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे. पुन्हा असणारा पुढचा शब्द वापरला बाबा प्रेम नगरा वारी. नेमकं प्रेम कसं करायचं. आपलं प्रेम म्हणजे कसं आहे माहिती आहे का. प्रेम आपल्याला लढवते बरं का. जी काय आपली तादात्म्यता आहे का ती आपल्याला लढवते. प्रेम आपल्याला लढवित नाही बाबा. कारण की शास्त्रकार सांगतात गुरुजी सांगू लागले की प्रेम नेमकं कोठे करायचं तर प्रेम परमार्थात करायचं. प्रेम देवावर करायचं. तर तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही तर संसारात प्रेम लावलेले मग परमार्थात कसं करायचं. सोपं आहे. जसं कांद्याचं रोप बाबा आपण शेतामध्ये टाकतो का तसं कांद्याचं रोप लावायचं. आणि जसं कांद्याचं रोप टाकल्याबरोबर ते रोप उपटायचं आणि दुसरीकडे शेतामध्ये लावायचं. तसंच असणारं संसारातलं प्रेम हे असणारं असं उपटायचं रोपासारखं ते परमार्थात लावायचं. झालं काम आपलं. काही करायचं नाही दुसरं. एवढं असणारं. अहो आपल्याला बुटं सुद्धा रडवतात बरं का. त्याच्यावर आपली तादात्म्यता असते. त्याच्यामध्ये आपली आशा असते बाबा. बुटं सुद्धा रडवतात. तुम्ही बघा ना दुसऱ्याचा एखाद्याचा बूट जाऊ द्या सख्या काय व्हायलंय तू पाप जाते. आणि त्याचा गेल्यावर नवा नेमकाच आणला होता हो. कसा कोण नेला असेल बरं नेमकाच आणला होता. हे बूट आपल्या रडवत नाही बाबा. त्याच्यावरचं तादात्म्य आपल्या रडवते. मग प्रेम आपण कशावर करायचं तर प्रेम सांगितलं बाबा प्रेम नगरा वारी. नगरा वारी म्हणजे कोणती माझ्या मल्हारीची वारी. पण सावध व्हा. साधकांनी नाथबाबांना प्रश्न केला बाबा तुम्ही सावध व्हा याचा अर्थ नेमकं पुढे धोका काय आहे. नेमका धोका कोणता आहे तर अभंगाचं 3रं चरण. इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरक द्वारी. पडाल नरकात. बोध बुद्ध ज्ञान दिवटी उजळा देव मल्हारी. बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. 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 तर बाबा नाथ बाबा सांगत असताना सांगू लागले बाबा पुढे धोका आहे. तर धोका नेमका कोणता आहे ते इच्छा सांगितली. इच्छा म्हणजे माया. इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी. या मायेकडे जर पाहिलं बाबा तर मायेचा एवढा अजब झटका आहे. अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका. अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका. लटका मायेगा अजब झटका
सबका माये का डुबाया परमार्थ सबका जब जगला माए का परमार्थ सबका जब जगला माए का परमार्थ सबका इंद्र चंद्र को क्या क्या भैया हे सब कुछ मालूम है नारद की नारदी भई आयशी अलगद है अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका जब जगला माए का परमार्थ सबका जगला माए का परमार्थ हे सबका डुबाया परमार्थ सबका परमार्थ सबका डुबाया परमार्थ सबका अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका अजब झटका माये का डुबाया परमार्थ डुबाया परमार्थ सबका डुबाया परमार्थ सबका सबका वा वा टाळी वाजवायला वा वा सुरेश महाराज वा. बाबा मायेचा एवढा झटका बरेच परमार्थात लागले होते, पण माया मधात आल्यामुळे बाबा त्यांना समद्यांना धोका भेटला. एकदा नारदाची नारदी झाली. हे फक्त कारण मायेच आहे. कारण की एवढा मोठा नारद मुनी बाबा कोठे जरी गेले श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण इतके भजन करणारे नारद मुनी, पण त्यांना सुद्धा मायेचा झटका पाहिला का नाही. मग आपलं नाव तरी सांगितलं का? आपलं नाव तरी एका मायेच्या यादीमध्ये बाबा का घेतलं कोणाचं नाव? अहो आपलं नाव काऊन नाही घेतलं माहिती का? मायेचा झटकाच लय आलं गे बाबा. माया आणि काम इतके बेजार करतात माणसाला. एके दिवशी विश्वामित्र जाऊ लागले आणि कामदेव पुढून येऊ लागले बाबा. तर कामदेव असणारे पुढून येत असताना त्या विश्वामित्रांनी विचारलं कामदेवांना, कामदेवा कुठे चालले तुम्ही? कुठे चालले सांगा. तर त्यांनी सांगितलं आम्हाला हनुमंतरायांना फसवायचंय, त्याच्यासाठी एक फास आहे म्हणले आमच्याकडं. तर त्यांनी सांगितलं बाबा हनुमंतरायासाठी फास आहे ना, आणि आमच्यासाठी कोणता फास आहे? ते म्हणले तुमच्यासाठी काय करायचा फास? म्हणले तुम्ही तर नुसते असे उगाळून फेकल्यासारखेच म्हणले, तुम्हाला काही गरजच नाही. विश्वामित्राची एवढी परेशानी झालेली बाबा, मग त्याला काही गरज नाही. मग आपलं मायेच्या झटकेमध्ये आपलं नावच नाही. कारण की आपण कसेत माहिती का? मांजरीनं तोंडात दाबलेल्या उंदरासारखेत बाबा. मेलेल्या उंदराच्या मागं मांजर लागत नाही बरं का, ती धावत्या उंदराच्या मागं मांजर लागत असती. म्हणून असणारं परमार्थ हा करीत असताना साधकांना माया मात्र जपली पाहिजे ती. आणि माया एवढी घातक ही देवाच्या शक्तीपासून उत्पन्न झालेली माया आहे. म्हणून तर देवाची आधी शक्ती सांगितली माया बापा. म्हणून तर कृष्ण परमात्मा जन्मले तेव्हा कोठे नेले माहिती तुम्हाला? वैकुंठीचा हरे ताना यशोदेच्या घरी किंवा नंदाच्या घराला, मजने गोकुळाला मज ठेवी तेथे. आणि ती माया घेऊन या म्हणले आम्हाला. आणि ती माया कंसासारखा एवढा मोठा पापी, पण त्याला मेळ लागला नाही. खऱ्यानं सांगा आपला मेळ बसतोय का? अहो मायासारखं ही सगुण गुण माया आहे बाबा. सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया, आली कोलाटीन खेळाया, आली कोलाटीन खेळाया. ही माया गेली हस्तिनापुरा, इने ग्रासिएले दुर्योधना. ही सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया. क्या बात है. मायेचा असणारा झटका, तीच माया ही शक्ती सांगितली बाबा. आणि तीच शक्ती असणारी इच्छा सांगितली, इच्छा मुरळी. कारण की खंडोबारायाकडे जात असताना जेजुरीला बघा मुरळी इतकी खास दिसते. ती दिसण्यासाठी सुंदर नाथबाबांनी रूपक केलंय बरं का. रूपक केल्याच्या नंतर सांगितलं बाबा ती मुरळी नाही, तुमच्या जी मनात घोळायली का ती मुरळी नाही बाबा, ही असणारी इच्छा रूपी मुरळी. आणि तिच्यामध्ये असणारं काय?
इच्छा मुरळी पाहू नका. तुम्ही जर तिच्याकडे ध्यान दिलं बाबा तर मग पडाल नरकाद्वारे. आणि तिच्याजवळ 2 साधनं असतात बाबा, एक बुदली असती आणि एक दिवटा असतो, दिवटी असते, बरोबर आहे. आणि ते जर आपण पाहिलं बाबा तर त्या असणारं रूपकात जर असं सांगितलं बोध आणि ज्ञान, या ज्ञान आणि बोधान जर आपण एकत्र केलं बाबा, त्याचा जर अंगीकार केला तर मग मात्र आपल्याला इच्छा लागू शकत नाही, आपण नरकाच्या द्वारात पडू शकत नाही. पण पुन्हा आपल्याला जर उजळायचं असेल बाबा तर त्याला आत्मज्ञानच लागतंय आणि ते आत्मज्ञान गुरुच्या मुखातून घ्यावं लागतंय. असे असणारे नाथ बाबा अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. आत्मनिवेदन रोडगा निवतील हारी. आत्मनिवेदन भरित रोडगा निवतील हारो हारी. आत्मनिवेदन रोडगा निवतील हारो हारी. हे आत्मनिवेदन भरित रोडगा निवतील हारो हारी. एका जनारी धान्य खंडेराव त्यावर कुंचावारी. एका जनार्दनी धन्य खंडराव त्यावर कुंचावारी. एका जनार्दनी धन्य खंडराव त्यावर कुंचावारी. हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. हा मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी. सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी. भजनी लागा देव करा देवारी. जय श्रीराम. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. 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 एकोट एकोट जय मल्हार. सदानंदाचा विठोबा रखुमाया. हो हो हो. सर्वांनी हातवरी करा आणि टाळ्या वाजवा. एक आपल्या गावचं नाव पूर्ण भारतभर रोशन झालं पाहिजे. सर्वांनी हात वरी करा आणि सगळे आपण या कॅमेऱ्यामध्ये दिसणार आहेत बरं का. सगळीकडे कॅमेरा फिरा. हा विठोबा रखुमाया. पार गोमाई. रखुमाई. पार खुमाई. 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 हो पार खुमाई. हो पार खुमाई. हो पार खुमाई. हो बा 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 हो बा. वा, टाळ्या वाजवा एकदा. वा 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 वा. कारण की आपल्या गावचं नाव रोशन करायचं आणि टाळ्या वाजवायला काय लाज आहे कीर्तनात. अहो टाळी वाजल्यावर पापाची होळी होती बाबा कीर्तनातल्या. म्हणून टाळी आवडीनं वाजली पाहिजे. ती परमार्थ आवडीन केला पाहिजे, टाळी आवडीनं वाजली पाहिजे. ज्ञानोबारायने तुकोबारायने सांगितलं बाबा गुणगायन आवडी. आवडच सांगितली. कोण्याही जोडीला आवडच लागते. तुम्ही संसार करा किंवा परमार्थ करा बाबा, त्याच्यात आवडच लागते. तुम्ही पत्नीवर प्रेम करू नका, तुम्हाला पत्नी मान देत नाही. मग आवडच लागते बाबा. आवड घेतल्याशिवाय, आवडीशिवाय म्हणतात ना सवड भेटत नाही. म्हणून परमार्थात आवड केला पाहिजेत. परमार्थ आवडीन केला पाहिजेत. आणि ती आवड करीत असताना बाबा परमार्थात ज्ञान प्राप्त करण्यासाठी गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. पंडित महाराज डाके आमचे गुरुजी मानवतकर त्यांनी आम्हाला विचार सागर शिकित असताना सांगितलं बाबा आत्मज्ञानाची प्राप्ती करायच्यासाठी मधातले असणारे अंतकरणातले दोष गेले पाहिजेत माणसाचे. 3 दोष सांगितलेत आपल्या अंतकरणामध्ये बाबा. मल, विक्षेप आणि दोष, आवरण, हे 3 दोष सांगितले बाबा. जोपर्यंत मल जात नाही का तोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान होऊ शकत नाही. कारण की अडथळा सांगितला हा. आता जरासं चिंतन अवघड आहे,
पण या चिंतनाशिवाय आपल्या पर्याय नाही बाबा. डॉक्टरनं जर गोळ्या गोड दिल्या बाबा तर रोग कसा जाईल तुमचा? वा. गोळ्या गोड दिल्यावर तुम्ही दररोजचे खासाल आणि डॉक्टर साहेबला विचारा आमचा रोगच जाईन कसा जाईल? कडू गोळी खाल्ल्याशिवाय बाबा रोग जात नसतो. म्हणून आपल्या जो अंतकरणातला मल नावाचा जो काय दोष आहे का, विक्षेप, मल आणि आवरण, हे 3 दोष गेल्याशिवाय आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी गुरु आहे बाबा. आणि गुरु जर आपलासा केला रे केला की मग कोणाचीच गरज नाही. इतराच्या लेखा इतराच्या लेखा कोण करी इतराचा लेखा? कोण करी इतराचा लेखा? श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा. श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा. श्री गुरु सारिखा हस्तपाठी राखा. श्री गुरु सारिखा हस्तपाठी राखा. इतराच्या लेखा कोण करी? इतराच्या लेखा कोण करी? राजियांची कांता काये भिंग मागे. राजियांची कांता काये भिंग मागे. मग गुरुशिवाय ज्ञान होत नाही बाबा. मी गुरुचं का सांगायला माहिती आहे का? आपल्याला आत्मज्ञानाचा विचार करायचा आहे, कारण की भरीत रोडगा सांगायचा आहे मला. आणि भरीत रोडगा कसा करतात माहिती आहे का? आई मला सांगा, वांग्याचं भरीत कसं करतात? जाळून करतात का भाजून करतात? का तुम्ही केलंच नाही? जाळून करतात का भाजून करतात बाबा? भाजून करतात, जाळून करीत नसतात. जाळ जो जळते का त्याची राख होत असती, आणि जे भाजते का बाबा त्याला असणारं माणसाला शिल्लक काहीतरी राहत असते. म्हणून भरीत रोडगा भरीत असणारं भाजून करीत असतात. आत्मज्ञान आणि भक्तीच्या स्वरूपामध्ये एकदा का तो भाजला रे भाजला की मग मात्र काहीच करायची गरज नाही. त्याला कुठं जायची गरज नाही बाबा. चौथी याच्या ठाई काही करण्याची नाही. एवढं असणारं केल्याच्या नंतर मग मात्र कुठंच जायची गरज नाही बाबा. एकदा का आपण भक्तीच्या या आहारामध्ये भाजून निघलो रे बाबा की मग काय विशेष नाही. हे असणारं रूपक सांगितले बाबा. आणि त्या असणारं रूपकामध्ये सांगितलं बाबा, एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंचा वारे. तुम्ही असणारी खंडोबारायाची भक्ती करा. तो असणारं दैवत आहे, कुळीचे दैवत आहे बाबा खंडोबाराया. आपण पाहिलं बरेच लोक काही वांगे खात नाहीत महिन्यामध्ये. आता चंपाषष्ठी समोर आहे. मी आज का अभंग घेतला माहिती आहे का? आज सोमवार आहे बाबा. सोमवार शिवजी शंकराचा दिवस आहे. आपण वारानुसार देव पूजितो. रविवार आला की बाबा उद्या अंबाबाई का नाही. देवीचा वार कोणता आहे? मंगळवार. मला काय वाराची माहित नाही. मला फक्त एकच वार माहिती आहे, ती म्हणजे एकादश आणि सोमवार. दुसरं मी कोणताच उपवास धरीत नाही, फक्त 2च. कारण की वारकऱ्याचे मेन उपवास कोणते माहित आहेत का? एकादश आणि सोमवार. संतांनी सांगितले, जे काही संतांनी सांगितलं का तेच माणसानं केलं पाहिजेत बाबा. माणसं सांगतात ते माणसाचं बिघडण्यासाठी, पण संत सांगतात ते जगाच्या कल्याणासाठी बाबा. म्हणून संताचं ऐकलं पाहिजेत. म्हणून संताचं ऐकलं पाहिजेत. आम्ही काही सांगू तुम्हाला, तुम्ही घरी जाऊन गाथा उघडायचा. खरंच महाराजांना अभंग घेतला का योग? राईट, बरोबर आहे का अभंग? हा, चिंतन सांगण्यात कमी जास्त झाला असेल, पण अभंग म्हणत असताना खरंच खरं आहे का अभंग? तुम्ही घरी घेऊन तपासलं पाहिजेत. तेव्हा आम्ही नीट राहतात बाबा. तुम्हाला काहीच ध्यानात राहीन ना. कालच मी एका व्यक्तीला विचारलं, बाबा रातचा अभंग कोणता होता? काय कीर्तन केलं? म्हणले महाराज वा, इतकं भारी केलं. मग अभंग कोणता होता? तेवढं नाही ध्यानात राहत आमच्या. कीर्तन कसं भारी केलं, मग कशाहून भारी केलं बाबा? हे सर्व असणारं आपण पाहिलं पाहिजेत. म्हणून संताचं ऐकलं पाहिजेत. संत जे बोलतात ते जगाच्या कल्याणासाठी बोलतात, म्हणून संताचं ऐकलं पाहिजेत. आणि त्या असणारं मल्हारीचा आज सोमवारचा दिवस आहे.
म्हणजे शिवजी शंकराचा सोमवारचा दिवस आहे आणि शिवजी शंकर म्हणजेच मल्हारी आणि मल्हारी म्हणजेच पांडुरंग परमात्मा. आणि या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये हनुमंतरायाचा अवतार कोणाचा आहे? शिवजी शंकराचा. म्हणजे त्रिवेणी संगम झाला ना बाबा. पांडुरंग परमात्मा, शिवजी शंकर आणि हनुमंतराय आणि मल्हारी. क्या बात. संभावरी वाढणार तो मूर्तिमंत शंकर हा तो मूर्तिमंत शंकर. अर्जुनशी वा 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 टाळी वाजवा दे त्याच्यासाठी. वा वा वा. काय असणार मग हनुमंतरायाचं असणार मुख्य ध्वजावर. मुख्य ध्वजावर जर हनुमंतराय असेल बाबा तर कुठं जायची गरज नाही ना. असं आहे ते युद्धातली कथा आहे ना ती. कारण की युद्धाच्या ठिकाणी कुठं अडचणीचं काम असेल तर हनुमंतरायच लागते बाबा. संकट कटे मिटे सब पिरा. या हनुमंतरायाची ताकद आहे. म्हणून असणारा अभंग घेतला बाबा. या अभंगाचा अर्थ असाच असावा असं माझं काही म्हणणं नाही. तुम्ही कीर्तन झाल्यावर मला माणसाला असं आहे असंच अर्थ आहे का? अजिबात मी काही म्हणणार नाही. कारण की अभंगाचं चिंतन करीत असताना गुरुवर्यांसमोर मी अभंग मांडला आहे. याच्यात जर काही चुकी झाली असेल त्यांनी मला सांगायची, मी पुन्हा दुरुस्ती करायची बाबा. या अभंगाचा मुळीच भाव मला कळत नाही बरं का, पण याच्या समोर भाव समजून घ्यावा म्हणून हा अभंग घेतलाय. विठ्ठल विठ्ठल आणि तुम्ही असणारे दयाळू आहेत बाबा. तुम्ही असणार महादेव, घरी असणारे झोपणारे देव आहेत आणि तुम्ही महादेव आहेत. बरोबर आहे का नाही? प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. आणि तुमच्या अंतःकरणात दया असलीच पाहिजेत. कारण की संतान जर सांगितलं तुम्ही देव असाल तर देवात दया असती बाबा. आईशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. तुम्ही संत माये बाप घ्यावे समजून बाळकासी. तुम्ही श्रोते माय बाप करावे चिंतन. घ्यावे समजावूने बाळकासी. नव्हे बहुश्रुत नव्हे ज्ञानशीळ. दास मी दुर्बळ वैष्णवाचा. एखादा शब्द जर माझ्याच्यान चुकीचा गेला असेल बाबा तो माझा मल परत द्या. काही चांगलं बोलण्याचा प्रयत्न केला असेल ते म्हणजे माझे गुरुवर्य पंडित महाराज डाके मानवतकर त्यांचा कृपा आशीर्वाद, माझ्या मायबापांची पुण्याई आणि गावाची कृपा अशी असणारी सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो. सुंदर आपलं चॅनलवाले आहेत बाबा, तुमच्याही चरणी नतमस्तक. सुंदर असा पखवाद वाजला आहे. ओम महाराज सुद्धा आहेत आणि अमोल महाराज सुद्धा आहेत, तुमच्या चरणी नतमस्तक. सुंदर असे गायनातले गान कोकिळ आहेत, सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो. हनुमंतरायाच्या चरणी नतमस्तक होऊन त्याच्या चरणी सेवा समर्पित. सुंदर असा मंडप सिस्टीमवाल्यानं आवाज दिलाय बरं का. वा संतोष दादा तुम्हालाही द्यावे तितके धन्यवाद. असं तुमचा मंडप अमेरिकी लोक जावा पण घ्या पण जावा. असे असणारे सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो. हनुमंतरायाच्या चरणी सेवा समर्पित आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर